गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर हा होता माझा डे 2 इन चिखलदरा. तर आम्ही खूप सुंदर अशा वॅकेशनला आलो होतो. बस 2 दिवसाचा स्टेकेशन होता आमचं. आणि या 2 दिवसामध्ये मला फक्त शांत निवांत असं आरामाची गरज होती. कुठेही फिरायची लगबग, काहीही घाई नव्हती. तर तुम्ही बघू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर विनिक्षा आणि तिचे बाबा छानपैकी आराम करत होते आतमध्ये. ते उठायचेच होते आणि तेवढ्या वेळात मी मस्त निवांत वेळ एन्जॉय केला. पण एन्जॉय म्हणजे काय, फक्त उन्हात बसले, सनबेदिंग. खरंच खूप दिवसानंतर मी एन्जॉय करत होती. जेव्हा आधी लग्नाच्या पहिले तर खूप मस्त अशी निवांत माझ्या आजोबांसोबत मी अंगणामध्ये बसायची. लग्नानंतर खूप काही गोष्टी बदलून जातात आणि विनिक्षा आली तेव्हापासून आणखीन जास्त गोष्टी बदलल्या. आणि इकडे वाघ तर नाही दिसला, पण वाघाची मावशी दिसली. थोडा वेळ छानपैकी स्वतःसोबतच निवांत वेळ घालवल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना जागं केलं. त्यांना म्हटलं चला आता उठा, कारण की आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता. म्हणजे आमच्या जो पॅकेज होता ना, त्याच्यामध्ये आजचा जो सकाळचा ब्रेकफास्ट होता तो आम्हाला फ्री होता. तर तोच एन्जॉय करण्यासाठी पटकन उठायचं होतं. आणि विनिक्षाला खेळणे पण खेळवायचे होते. काल रात्री तुम्हाला मी सांगितलंच होतं की ती बिलकुल ऐकत नव्हती. तिला घरीच यायचं नव्हतं, म्हणजे जसं रूमवर यायचंच नव्हतं. ती अशी होती की नाही, मला खूप सारं खेळायचंच आहे म्हणून. आणि म्हटलं चला आज तिला आणखीन तिचं मन भरून जाऊ देऊया. आणि आज ऊन वगैरे असतं तर खेळणे पण गरम वगैरे होऊन गेले असेल. 9:30 वाजून गेले होते जवळपास. तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं ना, पटकन त्यांना उठवलं मी आणि तिला राहू दिलं झोपलेलंच. पटकन ब्रश वगैरे करून घेतला. आणि इकडे तुम्हाला गंमत दाखवते. आता इथे ना आम्ही आम्हाला फ्रीमध्ये मिळाला होता ना इथे ब्रश किट, डेंटल किट, त्याच्यातलंच यूज केला. आणि हा पडदा तुम्हाला मी म्हटलंच होतं लास्ट व्लॉगमध्ये, म्हणजे पार्ट 1मध्ये, की तुम्हाला मी दाखवेल म्हणून कसा असतं. तर बघा अशा प्रकारे हा ओपन करायचा. आणि इथनं तुम्ही बघू शकता आता बाथरूममधनं डायरेक्ट तुम्हाला रूमचा पूर्ण व्ह्यू दिसतो. म्हणजे आता विनिशा इकडे झोपलेली आहे निवांत, तर मला असं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मी इकडे मस्तपैकी ब्रश वगैरे करता करता तिला बघू शकते की ती निवांत अशी झोपलेली आहे, उठली कशी काय आहे म्हणून. आणि हा जो दिसतोय नळ, बेसिक गोष्ट सांगते तुम्हाला एकदम. तर रेड म्हणजे गरम पाण्याचा नळ आणि ब्ल्यू म्हणजे थंड पाण्याचा. तिथं एकच नळ असतो, त्याचं फक्त नॉब आपल्याला राईट किंवा लेफ्ट असा शिफ्ट करावा लागतो. त्यांनी गरम किंवा थंड पाणी येतं. त्यानंतर आम्ही छानपैकी फ्रेश झालो, मस्तपैकी क्वालिटी टाईम स्पेंड केला. आणि आता तुम्हाला मी दाखवते की या इलेक्ट्रिक केटलमध्ये चहा, कॉफी किंवा ग्रीन टी कसं काय बनवायचं असतं. तर इथे प्लग करून दिलेलं नव्हतं, नाहीतर मोस्ट ऑफ द हॉटेल्समध्ये काय असतं ना की हा प्लग इनच करून असतो. तर तुम्ही आता तेवढं एक बघून घ्यायचं. केटलचा जो वायर आहे तर सॉकेटमध्ये प्लग करून घेतली मी पिन. आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता टी अँड कॉफी मेकर. थोडीशी प्रोसिजर पण यांनी सांगितलेली आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्रोसिजरपेक्षा त्यांनी जी कंपनी तिथे ठेवलेली होती ना सॅचेट्सची, त्या कंपनीचंच थोडंसं लिहिलेलं होतं. तर टी कॉफी बनवण्याची प्रोसिजर एकदम सोपी आहे. सर्वात आधी तर जेवढं पण पाणी तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढं पाणी आपल्या कपनी मोजून घ्यायचं आणि छानपैकी केटलमध्ये पोअर करून द्यायचं आणि ते बॉईल करून घ्यायचं. बाकी तर काही विशेष गोष्ट अशी नाही आहे. तर हे बघू शकता तुम्ही, या अशा वेगवेगळ्या कंपनीजचं इथे ठेवलेले सॅचेट्स होते. हे कॉफीचं होतं, नेसकॅफेचं होतं. आणि मला कॉफीच करायची होती. शुगरचे असे सॅचेट्स मिळतात. शुगर म्हणू शकतो तुम्ही, रिफाईंड शुगर असते ही, आणि पूर्ण पावडर फॉर्ममध्ये असते एकदम. तर याचे भरपूर सॅचेट्स दिलेले आहे, कारण की त्यांना माहीत असेल मे बी आपण सगळेजण जास्त शुगर खातो म्हणून. आणि हे होते दुधाचे सॅचेट्स, म्हणजे दूध पावडरचे, मिल्क पावडर जे असतं आपलं त्याचं. इथे दूध कुठल्याही प्रकारचं, चहापत्ती उकडून याच्यामध्ये कधीही टाकायची नाही. केटलमध्ये फक्त पाणी गरम करायचं असतं. तिथे स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन लिहिली सुद्धा असते की केटलमध्ये फक्त आणि फक्त पाणी बॉईल करायचं म्हणून. तर तुम्ही कशी कॉफी तयार करू शकता. तर मी काय केलं ना, सगळ्यात पहिले जे कॉफीचे सॅचेट्स होतं ना ते खाली करून घेतलं मगमध्ये. त्यानंतर मिल्क पावडरचं पण सॅचेट होतं ते खाली करून घेतलं. आता तुम्ही याला 2-2 पण करू शकता, एक सिंगल ठेवू शकता, जसं तुम्हाला लागतं. कोणाला खूप जास्त डार्क कॉफी म्हणू शकतो, हार्ड अशी कॉफी आवडते, म्हणजे त्यांनी 2 सॅचेट्स टाकायचे, शुगर थोडं कमी टाकायचं, जसं तुमची चॉईस आहे तशी. त्यानंतर ही जी इलेक्ट्रिक केटल आहे याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, जेवढं तुम्हाला लागतं तेवढं. तर मी दोघांच्या हिशोबाने टाकलं, मला पण पाहिजे होतं आणि त्यांना पण पाहिजे होतं ग्रीन टीसाठी. आणि त्यानंतर इथे जो हँडलवर मी बटन दिसलं ना तो प्रेस केलं, तर रेड लाईट लागला, तुम्ही खाली बघू शकता. तेवढ्या वेळात हे पावडर मी छानपैकी मिक्स करून घेतलं. आणि जी केटल आहे ना ती ऑटोमॅटिक असते, ती स्वतःच ऑटो ऑन आणि ऑटो ऑफ होते. त्याच्यामुळे ते काही टेन्शन राहत नाही आपल्याला. तर ती बघा तुम्ही, जसं पाणी पूर्ण उकळलं ना ती बंद होऊन गेली. बंद झाल्यानंतर अशी सेफली उचलायची आणि छानपैकी आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं आपण इथे टाकून घ्यायचं. आणि ग्रीन टीची सॅचेट्स जी बॅग होती ग्रीन टी, ती मी पहिले डिप करून घेतली छानपैकी. त्यानंतर मग कॉफीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. तर थोड्या वेळाने मी त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन एक कॉफीचं आणि मिल्कचं सॅचेट ॲड केलं. तेव्हा कुठे जाऊन ती छान लागली मला. ही कामं माझ्याकडे असतेच नाही ॲक्च्युअलमध्ये, हे माझे मिस्टर मला तयार करून देत असतात.
पण ते पण फ्रेश वगैरे होत होते, त्याच्यामुळे मग मी हे स्वतः बनवली पहिल्यांदा आणि तुम्हाला दाखवायची पण होती. तर खूप छान बनली होती तशी. आणि मिल्क पावडर वगैरे जास्त असलं, कॉफी थोडीशी व्यवस्थित प्रमाणात वगैरे टाकली, शुगर वगैरे, तर चांगली लागते. आपण असं नाही म्हणू शकत एकदम जशी आपण गंजामध्ये बॉईल करतो तशीच लागते म्हणून. पण ठीक आहे, एका दिवसासाठी मला तर ठीकठाक वाटली होती. मग छानपैकी आम्ही परत विनिशा झोपलेलीच होती, त्याच्यामुळे मस्त बाहेर येऊन बसलो गॅलरीमध्ये, छानपैकी एन्जॉय केला. ह्या व्ह्यू बघता बघता आणि मस्त सनबेदिंग एन्जॉय करता करता दोघांनी छान असा टाईम स्पेंड केला. खूप भारी वाटत होतं. खूप दिवसानंतर निवांत असा वेळ भेटला आणि कुठल्याही प्रकारची लगबग नव्हती की चला पटकन तयारी करा, चिखलदऱ्यामधलं हे बघायचं आहे, ते बघायचं आहे. आम्ही सगळं आधीच बघितलेलं होतं, त्याच्यामुळे काही लोट घेतला नाही त्या गोष्टीचा. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. विनिशाला उठवलं, थोडं फ्रेश वगैरे केलं आणि जो प्ले एरिया होता तिथे आलो. इथली खेळणी खूपच जास्त हाय क्वालिटीची होती. मला फार आवडली. म्हणजे असं मला रिलॅक्स होते मी की विनिशा खेळत आहे ना, तर तिला लागणार नाही किंवा काय म्हणू शकतो आपण, कुठलाही खेळणं मेंटेनन्स नसल्यामुळे काही इंजुरी वगैरे होईल तिला, असं काही टेन्शन नव्हतं. आणि तुम्हाला ही कालची राईड दाखवते मी. काल तुम्हाला अंधारातच दिसली असेल, आता बघून घ्या किती सुंदर अशी ही राईड होती. आणि ना इकडनं चढायचं, तिकडनं साईडनं रोपवे पण होता, खूप सुंदर होतं. आणि तिनं तर फार एन्जॉय केलं. तिला तर फार जास्त आवडलं. मला तिला बघूनच खूप असं वाटलं की चला, म्हणजे जो टूर होता आपला छोटासा, त्याचे पैसे वसूल झाले म्हणून. कारण की आम्हाला जवळपास 9,500 रुपये पडले एका पूर्ण रात्रभराचे फक्त तिथे स्टेकेशनचे. पण म्हटलं चला वर्थ इट आहे, कारण की मुलगी फार एन्जॉय करत होती माझी आणि तिला बघूनच बस असं होतं की कितीही पैसे लागो तिच्यासाठी, तिचा आनंद झाला ना म्हणजे बस झालं. आणि तुम्हाला सांगते ना, आपण पैसे कमवत राहतो आणि जो एक वय असते आपलं फिरण्याचं वगैरे, ते सगळं निघून गेल्यानंतर मग तुमच्याकडे कितीही पैसा असू दे, पण तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही आणि त्या वयात मग हे सगळं गोष्टी पॉसिबल पण नाही. आणि विनिशाला आता या गोष्टीचा मोह आहे. मोठी झाल्यानंतर तिचा म्हणजे चॉईसेस चेंज होऊन जाणार ना, तिला ह्या सगळ्या गोष्टी थोडी ना आवडणार. आणि त्या वयात आपण तर म्हणू चला आता तुला ह्या आम्ही पैसे तुझ्यासाठी करतो, खर्च करतो आणि आम्ही आता तुझ्यासोबत टाईम स्पेंड करतो, पण तेव्हा त्या गोष्टीची तिला व्हॅल्यू राहणार नाही, कारण की ती या वयात त्या गोष्टींसाठी झुरणार. त्याच्यामुळे कसं आहे ना, की ज्या वयातलं त्या वयातच चांगलं आहे. आणि तिला फार छान आम्ही एखाद्या घंटा जवळपास खेळू दिलं तिथं छानपैकी. खेळणं वगैरे झाल्यानंतर खूप दमलो होतो आम्ही, त्यामुळे पटापट पोहोचलो आता ब्रेकफास्ट करायसाठी. तिथला पण ब्रेकफास्ट मला वाटते 11 ते 11:30पर्यंतच होता. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आल्यावर तर छानपैकी डिटॉक्स वॉटर पिलं तिथे. पुदिन्याचं होतं डिटॉक्स वॉटर इथे. खूप मस्त थंडगार पाणी लागत होतं आणि खूपच रिफ्रेशिंग वॉटर होतं आणि खूप जास्त आवश्यकता होती, कारण की कंटिन्यू 1 तास आम्ही उन्हामध्ये खेळलो, त्याच्यामुळे खूप जास्त तहान लागली होती. विनिशा तर लिटरली पायदळ चालली पण नाही. तिने मला म्हटलं तू आई उचलून घे मला, आणि तिला मी उचलूनच इथपर्यंत आणलं डायनिंग रूमपर्यंत पूर्ण. आणि इथे आल्यानंतर मग सर्वात पहिले तर जे फ्रूट्स होते ते सर्व केले त्यांनी आम्हाला. वॉटरमेलन होतं, पपया होता आणि त्याच्यानंतर पायनॅपलचा ज्यूस होता. खूप फ्रेश अगदी बिलकुल क्वालिटी फूड होतं इथलं. मी तर तुम्हाला 100% रिकमेंड करेल, तुम्हाला कधीही निवांत असं जायचं असेल तर याच हॉटेलमध्ये या म्हणून तुम्ही. आणि इडली सांबार होता, त्यानंतर स्वीटमध्ये पण होतं हे छानपैकी कॅरेमेल केक, आणि त्या व्यतिरिक्त पोहा होता, वडा सांबार होता आणि चना होते, म्हणजे जसे काबुली चणे, आणि पुरी होती म्हणजे छोले पुरी. खूप मस्त असा प्रॉपर बिलकुल नाश्ता. साऊथ इंडियन पण होता, आपला महाराष्ट्रीयन पण होता, ज्याला जसं वाटलं तसं घ्या. आम्ही सगळंच थोडं बोलावलेलं होतं. छानपैकी एन्जॉय केलं. मला पायनॅपल ज्यूस फार आवडला होता, मी तो रिफिल करून घेतला. आणि त्याच्यामुळे मग ना टी कॉफी कॉम्प्लिमेंटरी होतं, पण ते मी काही घेतलं नाही, ज्यूसवर व्यवस्थित नाही आहे ते. आणि आधीच रूमवर घेतलंसुद्धा होतं, त्याच्यामुळे ते स्किप केलं. आणि तिकडनं म्हटलं थोडंसं विनिशाला आणखीन थोडं फिरवूया इथे. स्विमिंग पूल होता इथे, पण तुम्ही बघू शकता या सगळ्या स्टेअर्स चढून आल्यानंतर वरती तो स्विमिंग पूल होता. आणि काय व्ह्यू दिसतो इथून बघा, तुम्ही बघू शकता. बापरे, किती जास्त सुंदर होतं हे सगळं. आणि पाणी पण थोडंसं कोमट झालेलं होतं, कारण की ऊन आली होती कंटिन्यू. खूप ऊन होतं, पण थोडंफार होतं, म्हणजे उतरू शकत होतो त्याच्यामध्ये. तरी मी तर काही उतरली नाही. तशा हिशोबाचे कपडे वगैरे इथे होते नाही. मला असं वाटलं होतं की ते स्विमसूट वगैरे अवेलेबल असेल, पण त्यांनी स्विमसूट वगैरे काही प्रोव्हाइड केला नाही. नंतर माझे मिस्टर पण आले आमच्या मागनं इथे, आणि त्यांना तर खूपच आनंद झाला हे सगळं बघून, कारण की विनिशा आणि ते दोघंही पाण्याचे एवढे मोठे फॅन आहेत ना, की बस रे बस. विनिशाला तर आम्ही खेकडाच म्हणतो लिटरली, कारण की तिला इतकं जास्त पाणी आवडते की बस रे बस. आणि मी तर नाही उतरली, मी छानपैकी बसली. परत आपलं तेच रिलॅक्स मोडमध्ये बिलकुल सनबेदिंग.
मला बघून विनिक्षा पण सेम कॉपी करत होती. मला फक्त असं होतं की निवांत वेळ घालवायचा आहे, बाकी काहीच नाही. म्हटलं तुम्ही दोघं काय करायचं ते करा तुमचं, मला फक्त बसू द्या मस्तपैकी. आणि माझे मिस्टर तर उतरले पाण्यामध्ये छानपैकी. खूपही कोमट नव्हतं बरं, थंड होतंच थोडंफार, तरीही त्यांनी हिंमत लावली, मी तर नाही लावली. आणि इथनं बघा आयफोनची क्वालिटी चेक करूया आपण. इथनं बघा पूर्ण तुम्हाला दिसत असेल एकदम जो गेटवे होता इथला, तर तिथे हे सगळं हॉर्स रायडिंग आणि इथे बाजूलाच गाड्या वगैरे पण आहे. तुम्ही बघा तो हॉर्स दिसत असेल तुम्हाला, ते सगळं चालू होतं. मला आता तयारी वगैरे करून तिकडेच जायचं होतं. त्यानंतर विनिक्षा पण पाण्यामध्ये उतरली होती आणि कसंबसं तिला बाहेर काढून आम्ही निघालो आमच्या रूमकडे. आणि इथे जाऊन ना पटकन आम्हाला चेकआउटसुद्धा करायचं होतं, बिकॉज 12चा टायमिंग असतो आणि त्यांचे आपल्याला फोन येणं सुरू होऊन जातात. तसंच आम्हाला कॉल्स वगैरे सुरू झालेले होते. मग पटकन अंघोळ वगैरे करून घेतली, फ्रेश होऊन गेली. आणि आता मला थोडासा लाईट मेकअपसुद्धा करायचा होता. मला ना असं प्रेशर आल्यासारखं झालं होतं, त्यांचे इतके कॉल्स चालू होते की रूम खाली करा पटकन म्हणून. तर मला पहिल्यांदा असं कुठेतरी जाऊन उशीर झाला आणि तिथे मला तयारीही करायची होती, कारण की पूर्ण दिवस आणखीन पुढे फिरायचं होतं. पुढे आम्ही कुठे गेलो तर तुम्हाला सांगतेच मी. तर विनिशाला कसंबसं सांभाळलं. तेवढ्या वेळात माझे मिस्टर फ्रेश झाले अंघोळ वगैरे करून आणि मी घेतलं मेकअप करायला. तर पहिले ना मी हे टॉप घातलं होतं. तर आमचा पुढचा प्लॅन असा होता की आता छानपैकी याच रिसॉर्टमध्ये त्या आपल्या मगांच्याच डायनिंग एरिया जो तुम्ही बघितला ना, तिथेच बसून छानपैकी लंच एन्जॉय करायचा. पण खरं सांगायचं झालं तर एवढा छान असा ब्रेकफास्ट झाला होता आमचा, फुल होतो आम्ही दोघंही. त्याच्यामुळे जसे मिस्टर आले अंघोळ वगैरे करून, तर ते बोललेत की तुला खरंच भूक आहे का? मी म्हटलं नाही, मला तर भूक नाही आहे. आणि फालतू ते बोलली की तर टाईमपास केल्यापेक्षा आपण बाहेर काहीतरी जाऊन जास्त एक्सप्लोअर करू शकतो आणि तुला जेवणाची आवश्यकता असेल तेव्हा मला सांगशील, आपण बाहेर कुठेही जेवण करू शकतो. म्हणून मग मी काय केलं ना, टॉप वगैरे चेंज करून घेतलं, कारण की ते स्पेसिफिक मी लंच डेटसाठीच आणलेलं होतं आणि लंच आमचा कॅन्सल झाला. त्याच्यामुळे मग आम्ही पटापट रेडी झालो. विनिशाला पण रेडी केलं, माझे मिस्टर रेडी झाले, मी रेडी झाली आणि अगदी वेळेत 12 वाजता आम्ही ही रूम चेकआउट करण्यासाठी रेडी होतो. तर म्हटलं एकदा परत हा व्ह्यू सगळा डोळ्यात समावेश करून घेते, कारण की आता परत तर इथे येणार नाही आहे. नेहमी एकच हॉटेल बघितल्यापेक्षा अलग अलग जागी जाण्यात, एक्सप्लोअर करण्यात आम्हाला जास्त आनंद होतो. मागल्या वर्षी पण चिखलदऱ्यामध्येच माझा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला होता, तर दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो होतो. आता हे रिसॉर्ट आम्ही चूज केलं होतं यावेळेस. आणि छानपैकी आम्ही मग लगेज कॅरी करण्यासाठी गाडी वगैरे बोलावली आणि ते आल्यानंतर बस सगळं सामान वगैरे ठेवून घेतलं आणि निघालो रिसेप्शन एरियाकडे, कारण की तिथे आपल्याला जाऊन आता जे एक्स्ट्राचं बिल असतं आपलं रूमच्या व्यतिरिक्त, काही आम्ही रूम सर्व्हिसमध्ये जे फूड वगैरे बोलावलं होतं, तुम्ही बघितलंच होतं, डिनर केला होता. त्याच्या व्यतिरिक्तही काही बॉटल्स असतात पाण्याच्या वगैरे, जे गोष्टी समजा तुम्ही कॉम्प्लिमेंटरी नाही आहे तुम्हाला, तर ते सगळं तुम्हाला आता तिथे जाऊन जमा करायचं असतं, पैसे वगैरे त्याचे. आणि कीज पण जमा करायच्या असतात. तर जाताना तुम्ही कॅम्पस बघा किती सुंदर होता हा. आणि यांनी मस्त थीम ठेवली होती. मला हे ना, हे जे डोअरवर लागलेले होते ना ॲनिमल्सचे, ते खूप आवडले, आयडल्स वगैरे. मला छान वाटलं, म्हणजे मस्त प्रसन्न असं आदिवासी टाईप थीम पण होती इथे पुढे. ते काही जास्त शूट करणं झालं नाही माझ्याकडनं. हा होता पार्किंग एरिया. बस इथेच आमची गाडी होती. कारमध्ये आम्ही सगळं सामान टाकून घेतलं आणि आलो हा रिसेप्शन एरियामध्ये. तर खूप सुंदर होता हा एरिया. इथेही बघू शकता ऑथेंटिक अशा काही अँटिक अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. इथून थोडा फुल व्ह्यू पण दिसतो तुम्हाला. काल जिथे आम्ही बसलो होतो, फवारावाला जो सीन होता आमचा काल, फोटो वगैरे मी टाकलेले आहे. तर तो हा एरिया आहे. आणि इथे बघा किती सुंदर रॅबिट मम्मा आणि रॅबिट बेबी होता. तर विनिशा त्यांनाच सांगत होती मला 10 वेळा की हे रॅबिट बेबी आहे, रॅबिट मम्मा आहे. त्या व्यतिरिक्त तिला आणखीन तिथे आयडल्स वगैरे दिसले. मग तिथनं चेकआउट केलं आणि हे होतं रिसॉर्टचं नाव, मेपिल मिडोज. खूप सुंदर, मस्त भारी एकदम. तर मी तर तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेल तिकडे जाणार तर तुम्ही तिथेच राहा म्हणून. आणि ना इथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ढोल ताशावाले अरेंज करण्यात आले होते. त्यांना वाटलं आम्ही गेस्ट आहे, तर त्यांनी आमच्या एंट्रीवर पण वाजवून दिलं. त्यानंतर सगळ्या प्रकारचे बिल्स वगैरे सगळ्या फॉर्मॅलिटीज करून आम्ही तिथं केलं टाटा बाय बाय. आणि बस 1 किलोमीटर दूर आल्याबरोबर इथे ते तुम्हाला मी दाखवलं होतं की नाही, स्विमिंग पूलच्या वेळेस जे गावसारखं दिसतं आणि जे 1 किलोमीटर अंतरावरच होतं हॉर्स, तो हॉर्स आहे हा तुफान. येस, तुफान. आणि विनिशा वॉज व्हेरी क्लिअर, तिला ब्लॅक हॉर्सच पाहिजे होता, कारण की मिडोजमध्ये ब्लॅक हॉर्सची आयडल होती खूप मोठी अशी, आणि ती मूर्ती तिला त्या मूर्तीवर बसायचं होतं. त्याच्यामुळे तिच्या डोक्यात बसला होता की ब्लॅक हॉर्सच
हॉर्सच पाहिजे. आम्ही तिला कसं बसं तिथनं आणलं. तुम्हाला सांगते ना, खरंच मी ह्या गोष्टी शूट करू शकली नाही, कारण की ती रडत असताना माझ्याच जवळ होती ऑफकोर्स. पण ना एवढी तिला म्हणजे ब्लॅक हॉर्सच पाहिजे असं तिचं जिद्द होती. आणि लिटरली या हॉर्सवर एवढ्या आनंदाने बसली, बिलकुल कुठल्याही प्रकारची भीती नाही. आणि तो घोडा बघू शकता तुम्ही किती जास्त स्ट्रॉंग आणि उंच पुरा होता. मला भीती वाटत होती. मी लिटरली या खोपडीमध्ये अशी लपून होती की आजूबाजूने एवढे घोडे आहेत, एखाद्याने मला लातवात दिली ठेवून तर बस. मला खूप भीती वाटते अशा गोष्टींची. खूप असा लंबा चक्कर मारून त्यांनी आणलं आणि मग छानपैकी फोटोज वगैरे काढले मी तिथे. आणि नंतर होती कॅमेल राईडची बारी. तर विनिशाचं असं होतं की नाही, मला कॅमेलवर बसायचंच नाही आहे, मला ब्लॅक हॉर्सच पाहिजे. 10 चक्कर मारून आणा का 15 आणा, पण मला फक्त हॉर्सच पाहिजे. पण तिचं काही आम्ही ऐकलं नाही, कारण की तिथनं पुढेही आम्हाला जायचं होतं आणखीन. आणि तिला कसं बसं मग बसवलं हॉर्सवर. झाल्यानंतर कॅमेलवर बसवलं आणि कॅमेलचा पण सेम तसाच एक हॉर्सचा जसा एक राऊंड असतो तसा एक राऊंड मारून आणला. ते बोललेत की तुम्ही पण इथे बसू शकता, एक आणखीन जागा आहे. मी म्हटलं कशाला त्याची जीव घेता, मी खालीच बरी आहे. ॲक्च्युअलमध्ये मला भीतीच वाटते तेवढी. मी प्राण्यांवर का मी विश्वासच ठेवू शकत नाही. माझं असं हे त्याचा का दिमाग वगैरे सटकला आणि त्याने भलकुटं नेलं मला, तर मला असे निगेटिव्ह विचार जरा जास्तच येतात. मी कोणावर जास्त लवकर विश्वास ठेवत नाही. आणि माझं असं होतं की तुम्ही बसा, दोघंजणं जाऊन फिरून या, तुम्हाला जास्त हिंमत आहे दोघांना, मला नाही आहे. आणि असं छानपैकी 2 राऊंड केले त्यांनी. आणि मग विनिशाला तिथनं काढलं. तिला सांगितलं की तुला आता गंपू दाखवणार आहे आम्ही. आणि मग आलो या उद्यानामध्ये. तर हे आहे एक म्युझियम, खूप सुंदर, खूप 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 भारी. इथे तुम्हाला अशा प्रकारचे गणपतीच्या मूर्त्या दिसणार ना की तुम्ही इमॅजिन पण केलं नसेल. आणि मला असं वाटलं की हे आपण आधी का नाही बघितलं. इथे 50 रुपये तिकीट आहे बरं का, ठीक आहे, आणि वर्थ इट आहे, काहीच नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टींच्या पुढे ते 50 रुपये. हे म्युझियम चिखलदऱ्यामध्ये आहे म्हणून मलाही माहीत नव्हतं. जेव्हा काही ट्रेंडिंग रील्समध्ये मी शोधत होती तेव्हा चिखलदऱ्याबद्दल, तेव्हा मला हा रील आला आणि आय वॉज लाईक की बाप रे, एवढं सुंदर जागा आहे चिखलदऱ्यामध्ये, हे तर आपण बघितलंच नाही. आणि आम्ही त्याच दिशेने ठरवून आलो होतो की बाकी तर चिखलदऱ्यामधलं सगळं काही बघितलेलं आहे आपण. तिकडे देवीचं मंदिर वगैरे आहे, तर ते सगळं मला बघायचंच नव्हतं. आणि हे जातानाच लेफ्ट साईडला, चिखलदऱ्यामध्ये एंट्री करताना लेफ्ट साईडला हे आहे म्युझियम. तर तुम्ही कधीही गेले ना तर हे व्हिजिट करा. सगळे गणपतीची मूर्ती आहे, तर इथे बघू शकता प्रत्येक प्रकारचं वाद्य वाजवताना. आणि त्यानंतर मला असं वाटलं की गणपतीच्या म्युझियममध्ये गाडी कशासाठी, तर गाडीमधले जे ड्रायव्हर आहेत तर ते गणपती बाप्पा आहे. आणि इथे बघू शकता किती बढिया असे बसवलेले होते, तर तो पण मी शूट केला तुमच्यासाठी सर्वांसाठी. खूप खूप मस्त वाटलं, भारी. आणि इकडे पण बघू शकता प्रत्येकच रूपामध्ये होते. आणि हे मेन रूप त्यांचं जे प्रतिस्वरूप आहे त्या रूपामध्ये. तर इथे ते शिक्षा घेत आहेत त्यांच्या गुरूंकडून. त्या व्यतिरिक्त इकडे बघू शकता गाडीवर बसून आपले शेतकरी दादा, किती सुंदर. आणि त्यांचं मूळ स्वरूप गजरूपामधलं ते सुद्धा होतं, खूप मोठी मूर्ती. तर आतमध्ये गेल्याबरोबर ही सर्वात पहिले खूप मोठी अशी प्रशस्त घंटा आहे गणपती बाप्पांच्या आयडलच्या समोर. आणि आतमध्ये तर तुम्हाला जेही मागं दिसत आहे काचामध्ये वगैरे ठेवलेलं, हे सगळे गणपती बाप्पाच आहे. आता हे बघा, हे राशीनुसारचे गणपती बाप्पा, म्हणजे कर्केश्वर, तुळेश्वर, असं सगळं, मकरेश्वर, असे गणपती बाप्पांचे पेंटिंग्स होते. इथे काचामध्ये ठेवलेल्या ज्या पण मूर्त्या तुम्हाला दिसताय ना, सगळ्या वेगवेगळ्या मटेरियलपासून बनलेल्या आहे. तर ही बघा 26,000 पेन्सिल्सपासून बनवलेले हे गणपती बाप्पा आहे. त्यावरती तुम्हाला दिसत आहे कुठे रुद्राक्षाचे गणपती बाप्पा आहे, तर कुठे स्टोन्सचे गणपती बाप्पा आहे. ही बघा पूर्ण क्रिकेटची टीम, म्हणजे बॉलरपासून ते बॅट्समनपर्यंत, फिल्डिंग करणाऱ्यापर्यंत सगळे गणपती बाप्पांचे रूप आहेत. आणि पब्लिक पण होती, भरपूर छान रिस्पॉन्स असतात लोकांची या म्युझियमला. कारण की मलाच अशी गोष्ट होती ना की ही नवीन गोष्ट घडली आपल्या इथे विदर्भामध्ये, एवढं सुंदर काहीतरी आहे बघण्यासारखं आणि मला माहीत नाही. आणि जशी आली ना तर मला खरंच वर्थ इट वाटलं इथे येणं. वेगवेगळ्या शेपमध्ये होते. आणि नाशिकचा असो किंवा त्र्यंबकेश्वरचा असो किंवा वेगवेगळ्या जागचे दगड आणून सुद्धा मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर ही बघा किती जास्त सुंदर होती, लाकडाची बनवलेली गणेश मूर्ती. आणि खूप खूप मस्त. डोळ्यांना तर एवढं असं वाटत होतं की बापरे, हे असं पण असतं, हे पण मटेरियल असतं. म्हणजे कुठे भुस्यापासून बनवलेलं तर कुठे तारापासून. तर म्हणजे पुढे आणखीन दाखवतो तुम्हाला, खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती होत्या. आणि मूर्तीचे रूपसुद्धा होते, म्हणजे बालस्वरूपातील मूर्ती होती. आणि श्रीकृष्णाच्या जे रूप आहे ना त्या रूपातली सुद्धा होती. गौतम बुद्धाच्या रूपातली सुद्धा मूर्ती. हे बघू शकता तुम्ही भटजीबुवाच्या रूपातील मूर्ती आहे. आणि ही बघा शेषनागावरील मूर्ती, किती जास्त सुंदर, कितीतरी मुखी आहे ही मूर्ती. आणि विनिक्षा इथे झाली सुरू पाया पडायला. तिला तर आवडच आहे म्हणा गणपती बाप्पा, असो तिचे फेवरेट आहे गणपती बाप्पा.
या म्युझियममध्ये आल्यावर कळतं की कुठलीच गोष्ट अशी नसेल सुटलेली की ज्याच्यावर गणपती बाप्पांचं रूप जे आहे यांनी रेखाटलं नसेल. म्हणून तुम्ही वरती बघू शकता पूर्ण जे आर्ट केलेलं आहे ते कापडावर केलेलं आहे. आणि हे तर एक विशेष असं खूपच सुंदर आकर्षित असं करणारी मूर्ती होती. तर ही आहे पूर्ण भांड्यांपासून बनवलेली गणपती बाप्पांची मूर्ती. तुम्ही बघू शकता पूर्ण व्ह्यू किती सुंदर अशी कानं वगैरे तयार केले त्यांनी ताटापासनं, प्लेटपासनं, चमचा, वाटी असं सगळं वापरून. आणि हे पण आहे पूर्ण जो त्या रूममधले जे गणपती बाप्पा आहे असे मी तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न करते आहे. आणि इथे ना जे लॉक असतात की नाही आपले छोटे छोटे, तर त्या लॉकवर सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती रेखाटलेली होती. म्हणजे बघायला तर इतकं सगळं भारी वाटत होतं सगळं बघून. काही मुद्रा होत्या ज्या प्राचीन काळीन आहे त्याच्यावर सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्त्या रेखाटलेल्या होत्या. त्या व्यतिरिक्त अष्टविनायकाचे जे म्हणजे गणपती बाप्पांचे जे 8 रूप आहेत तर ते अष्टविनायक पण इथे पूर्ण स्थापित केलेले होते यांनी. संगमरवर असो, कुठलाही वेगवेगळ्या प्रकारचा दगड असो, त्या प्रत्येक प्रकारच्या दगडाची मूर्ती इथे होती. हा जो दरवाजा दिसतोय प्राचीन कालीन दरवाजा आहे, त्या दरवाजावरही पूर्ण छानपैकी 8 गणपती रेखाटलेले होते. खूपच भारी आणि खूपच असं सुंदर म्हणजे म्हणजे मी वावच करत होती पूर्ण बघेपर्यंत की असंही असतं किती सुंदर. आणि ना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण या म्युझियमची नोंदणी झालेली आहे. नोंदणी याच्यासाठी की सगळ्यात जास्त मॅक्झिमम गणेश आयडल्स इथे आहेत या गोष्टीसाठी. त्यानंतर ते बघितल्यानंतर आम्ही बाहेर आलो. खूपच जास्त मन प्रसन्न झालं होतं की किती सुंदर आपल्या विदर्भामध्ये अशी गोष्ट आहे. बघितली नसेल तुम्ही कधी आणि तुम्हाला माहिती नसेल, माझ्या व्लॉगमधून माहिती झालं असेल तसंही मला सांगा आणि नक्की ते व्हिजिट करा. तुम्ही जर गेले असाल तर मला तशी पण कमेंट करा. आणि तिथनं बाहेर पडल्यावर बघा बाहेर एक झाड आहे. जाताना तर लक्षात आलं नाही. माझ्या मिस्टरांना दिसलं ग इथे पण आहे म्हणे, हे पण शूट कर. तर बघा ना किती सुंदर या झाडावर पण गणपती बाप्पांची प्रतिमा रेखाटलेली आहे. आणि नॅचरल वाटत आहे ती अगदी खूपच जास्त सुंदर. आणि तिथनं बस थोडंसं यांनी चहा कॉफी तिथं होतं ते विचारलं मला, पण मी तर काही घेतलं नाही कारण की घाट क्रॉस करायचा होता आणि मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता करून घ्यायचा कारण की येताना माझ्याकडनं घाटमधलं काही जास्त शूट झालं नाही. तर जाताना मला ते शूट करायचं होतं. आणि खरं तर तेही काय एक कारण होतं माझं न जेवण करायचं इथे. मी म्हटलं आता घरी चाललो आहे अचलपूरला, आईकडेच जेवण करूया. तर हे बघा किती सुंदर हा टर्निंग पॉईंट आहे. यांनी येताना मला इथे उठवलं होतं की हे शूट कर म्हणून, पण तेव्हा माझं असं डोकं जागेवर नव्हतं. मी म्हटलं नाही, मी आता जर उठली तर काही ना काही कार्यक्रम होऊन जाईल, त्याच्यापेक्षा मी येताना शूट करेन. आणि खूप सुंदर खूप मस्त वातावरण होतं. विनिशा पण छान एन्जॉय करत होती. तिथे पण 4-5 फोटोसुद्धा काढले आणि खूप मस्त असं प्रसन्न वाटत होतं. विनिशाला एक एक गोष्टी विचारत होतो आम्ही, हे काय आहे, हे कसं वाटत आहे तुला. तिला शिकवत होतो थोडंसं की हे हिल स्टेशन आहे, तर हे असं हिल्स असतात, मग म्हणजे ग्रीनरी वगैरे. तिला सिम्पली तिला या गोष्टींची अटॅचमेंट राहिली पाहिजे असं मला वाटते. फिरायला तिला आवडलं पाहिजे. आम्ही फिरणारो आहोत, आम्हाला फार आवड आहे. म्हणजे सिम्पली सांगायचं तात्पर्य एकच की तिने जीवनाचा छानपैकी आनंद घेतला पाहिजे. मस्त खूप असं छान जगली पाहिजे बस, बाकी काही नाही. अभ्यास वगैरे जास्त आम्ही फार टेन्शन काही देणार नाही आहे तिला, कारण की त्या गोष्टी खूप अशा मॅन्डेटरी आपण करून टाकतो. लेकरांवर खूप बळजबरी करतो की नाही तू पहिलाच आला पाहिजे, असंच झालं पाहिजे. आणि त्या प्रेशरमध्ये ते दबून जातात बिचारे, जीवन आनंद घेण्याचं ते विसरून जातात. तर तसं तर आम्ही काहीही करणार नाही आहे. तिला स्पोर्ट्स आवडो, तिला स्टडीज आवडो, काही विषय नाही. तुला जे आवडत असेल तू त्या दिशेने जा, आम्ही तुला फुल सपोर्ट करतो. आणि नेहमी आमच्या दोघांचेही विचार असेच आहेत की पुस्तकी किडा बनवल्यापेक्षा, म्हणजे तिला आवड असेल तर ती बनेल, पण पुस्तकी किडा बनवल्यापेक्षा जर सोशल असेल ती आणि तिला सगळ्या गोष्टी जर आवडत असेल तर तिला ज्या दिशेनं जायचं आहे, ज्याच्यात करिअर करायचं आहे, तर ते ती तिच्या हिशोबाने चूज करू शकते. त्यानंतर थोडं खाली आल्यावर गावी आम्ही इकडे तिच्यासाठी थोडं बबल मेकर वगैरे घेतलं आणि निघालो हे गेट क्रॉस करून परतवाडा निघण्यासाठी, म्हणजे जाण्याकरता. तर बस आता या गेटमधून निघालो म्हणजे आपला चिखलदरा संपला आहे. आणि असा होता आमचा हा छानसा टूर चिखलदऱ्याचा. खूपच भारी, खूपच भन्नाट आणि मस्त तर वाटलं. पण विनिशाला थोडंसं मग मळमळ व्हायला लागली. तिला सांगता नाही आलं, पण ती पोटाला हात लावत होती म्हणून मला लक्षात आलं की हिला मळमळ होत आहे. तर तिला झोपून दिलं मी. झोपल्यावर माझे पण हाल असे काहीसे झाले होते, मला पण त्रास झाला थोडासा. बट सर्व काही वर्थ इट होतं. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. काही सजेशन असेल तर ते पण सांगा. ओके बाय. चला भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये.